जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीला पीक विमा वाटपासाठी खरीप 2025-26चा जो पीक विमा आहे वाटप करण्यासाठी शासन नियमानुसार वाटप करण्यासाठी कंपनीला पत्र शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने लिहिण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, यासाठी आत्ता गेल्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेला जो अवकाळी पाऊस आहे रब्बी साठी यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हे अपडेट आहे, सविस्तर अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून हर एक जिल्ह्यातील शेतकरी बांधव जागरूक होऊन पीक विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारतील. आणि लवकरात लवकर खरीप 2025-26चा जो पीक विमा आहे जे हेक्टरी 17,500 रुपयाप्रमाणे जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती त्यानुसार मिळायला पाहिजे, परंतु अद्यापही तसं घडलेलं नाही. मित्रांनो, यासाठी हे पीक विमा कंपनीला एक वाटपासाठी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. तर काय पत्रामध्ये सविस्तर मजकूर आपण आता आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड, प्रति उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर, तालुका कृषी अधिकारी देगलूर आणि तालुका कृषी अधिकारी मुखेड, राज्य व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी. विषय काय? अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने मुखेड देगलूर तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले त्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत व खरीप हंगाम 2025-26चा पीक विमा शासन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याबाबतचा संदर्भ बालाजी पाटील ढोसणे, शेतकरी पुत्र संघर्ष समिती मुखेड यांचे निवेदन आहे. तर मित्रांनो, उपरोक्त विषय कळवण्यात येते की श्री बालाजी पाटील ढोसणे, शेतकरी पुत्र संघर्ष समिती, अशोमिल निवास, उमरदरी मुखेड यांचे निवेदन प्राप्त झाले, ज्याची प्रत सोबत संलग्न केली आहे. ज्या अन्वये त्यांनी मुखेड देगलूर तालुक्यातील अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने रब्बी पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून तात्काळ शेती नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती केली आहे. तसेच खरीप हंगामचा पीक विमा विहित मुदत संपूर्ण पीक कापणी प्रयोगाचे अंतिम रिपोर्ट सादर होऊ नये, पण अद्यापही शेतकऱ्यांना 1 रुपयाही मदत शासनाकडून नसल्याचे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन मोठे तीव्र आंदोलन शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून उभारण्यात येणार असल्याचे निवेदनात कळले. तरी प्राप्त निवेदनाचे अवलोकन व्हावे व तक्रारदार यांचे तक्रारीची दखल घेऊन त्यावर उचित कारवाई करून संबंधितांना आंदोलनापासून परावृत्त करावे. तर मित्रांनो, हे पीक विमा तसंच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यासाठी एक ढोसणे पाटील यांच्याकडून हे पत्र पीक विमा कंपनीला व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना हे लिहिण्यात आलेले आहे. आणि निश्चितपणे जर ही मागणी मान्य झाली तर देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचं वाटप होईल व तसंच रब्बीचं जी नुकसान झाले त्याचे पण पंचनामे होतील अशी आशा व्यक्त करतो व भेटू अशा नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.